आणखीन एक महत्त्वाची बातमी मुंबईतून वांद्रे इथल्या भारतनगर परिसरामध्ये तोडक कारवाईला सुरुवात झाली आहे। एसआरए कडून अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाई सुरू झालेली आहे। काही वेळापूर्वीच या ठिकाणी तोडक कारवाईला सुरुवात झालेली आहे। स्थानिकांनी मोठा विरोध दर्शवलेला होता। वरुण सरदेसाई सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते। गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। गिरीश, सध्याचे अपडेट्स। नक्कीच वृषाली, आपण पाहतोय की ज्यांनी कन्सेंट दिलेले आहेत एसआरएला आणि ज्यांना एसआरए कडून भाडी मिळत आहेत त्या लोकांची घरं तोडायला आता एसआरएनं सुरुवात केलेली आहे। इथे दृश्य आपण या ठिकाणी दाखवतोय की आज सकाळी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे आमदार आहेत वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्वात या ठिकाणी एक आंदोलन सुद्धा बोलावण्यात आलं होतं आणि त्यांनी हीच मागणी केली होती की अडाणी या ठिकाणचा विकास करतायत, पण या विकासामध्ये सगळ्यांना विचारात घेतलं जात नाहीये हा थेट त्यांचा आरोप होता आणि कुठेतरी बळजबरी केली जाते आणि जेसीबी दाखवून जे रिकामी ॲग्रीमेंट आहे त्याच्यावरती वयोवृद्धांच्या सह्या सुद्धा घेतल्या जातात असं सुद्धा एक गंभीर आरोप त्यांनी या ठिकाणी केलेला आहे। आणि हे सगळं घडत असताना, हे सगळे आरोप प्रत्यारोप होत असताना आपण पाहतोय की जेसीबीच्या माध्यमातून या ठिकाणी आता तोडक कारवाईला सुरुवात झालेली आहे। इथल्या 178 झोपडीधारकांचा विकास या ठिकाणी होणार आहे आणि यापैकी 20 जणांनी कन्सेंट एसआरएला दिल्याची माहिती मिळते आणि या 20 जणांना भाडं सुद्धा मिळतंय आणि ज्यांचे एमओयू साईन झालेले आहेत त्यांची घरं जी आहेत ती या ठिकाणी आता तोडायला सुरुवात झालेली आहे। सगळी दृश्य आपण पाहतोय वृषाली। नक्कीच धन्यवाद गिरीश, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट्स सातत्याने तुमच्याकडून जाणून घेणार आहोत।